नमस्कार, छायाज रेसिपीजमध्ये आज आपण ब्रेडपासून टेस्टी आणि झटपट नाश्ता बनवणार आहोत। चला तर लगेच बनवायला सुरुवात करूया। सगळ्यात आधी चटणी तयार करूया। तर इथे आपण सँडविचची चटणी बनवतोय। मिक्सरचं भांडं घेतलं, यामध्ये भरपूर कोथिंबीर घालायची आहे। कोथिंबीरच्या अर्ध्या प्रमाणामध्ये पुदिना घालायचा आहे। कोथिंबीर पुदिना स्वच्छ धुवून घेतलं। यानंतर यामध्ये हिरव्या मिरच्या घातल्या, थोडंसं आलं घातलं, चवीप्रमाणे मीठ घातलं। यानंतर लिंबाचा रस घालायचा 1 चमचा आणि इथे चटणीला जाडसरपणा येण्यासाठी यामध्ये ब्रेड घालायचं आहे। इथे ब्रेडची 1 स्लाइस मी घालते। ब्रेडमुळे चटणी छान एकत्र होईल आणि घट्टपणा सुद्धा येईल चटणीला। यानंतर यामध्ये थोडंसं पाणी घालायचं आहे आणि चटणी वाटून घ्यायची आहे। आपल्याला ही चटणी ब्रेडवरती पसरवायची आहे, त्यामुळे जास्त पाणी घालायचं नाही आहे। अगदी हिरवीगार अशी ही चटणी तयार झाली आहे। सँडविचची चटणी तयार आहे। आता आपण सँडविचचा मसाला तयार करूया। इन्स्टंट मसाला आपण बनवतोय। पाव चमचा इथे मी जाडसर कुटून घेतलेली काळी मिरी घेतली। यानंतर पाव चमचा चाट मसाला घेतला, पाव चमचा जिरेपूड घ्यायची आहे आणि पाव चमचा इथे मी काळं मीठ घेतलं आहे। मिक्स करूया। या मसाल्यामुळे सँडविचची चव अगदी दुप्पट होईल। हा आपला इन्स्टंट सँडविचचा मसाला तयार आहे। आता आपण इथे सँडविच बनवूया। तर इथे मी 1 ब्रेडची स्लाइस घेतली आहे। इथे मी ब्राउन ब्रेड घेतला आहे, तुम्ही व्हाईट ब्रेड घेतला तरी चालेल। यावरती बटर लावायचं आहे। यावरती आपण तयार केलेली चटणी पसरवून घ्यायची आहे। ही चटणी जास्त तिखट नाही आहे। यामध्ये मी 2च हिरव्या मिरच्या घातल्या होत्या, त्यामुळे मी जास्त लावून घेते चटणी। यावरती शिजवलेल्या बटाट्याची स्लाइस पसरवून घ्यायची आहेत। यानंतर कांदा तुमच्या आवडीप्रमाणे कमी जास्त करायचं आहे सगळं। यावरती काकडीची स्लाइस, यावरती इथे मी शिमला मिरची अशी चिरून घेतली आहे, ती घालायची आहे आणि वरती इथे मी आपण जो इन्स्टंट सँडविचचा मसाला तयार केला आहे तो पसरवून घेते। यावरती टोमॅटोची स्लाइस पसरवले आहेत। वरून चीज किसून घालायचं आहे। इथे मी भरपूर चीज घालते। यावरती ब्रेडची स्लाइस ठेवायची। याला सुद्धा मी बटर लावून घेतलं आहे। आता हे सँडविच आपण टोस्ट करूया। तर इथे पहा मी यामध्ये करून घेणार आहे। हे सगळ्यांकडे इझिली अवेलेबल असतं, तुम्ही टोस्टरमध्ये सुद्धा करून घेऊ शकता। याला बटर लावायचे। यामध्ये हे सँडविच ठेवते, बंद करायचं आहे आणि आता हे आपण भाजून घेऊ। गॅसवरती आता हे भाजून घ्यायचं आहे। दोन्ही बाजूने छान खरपूस असं ब्राऊन होईपर्यंत हे भाजून घ्यायचं आहे। अजून झालेलं नाही आहे, आणखी मी हे 1 मिनिट भाजून घेते। तर सँडविच तयार आहे। पहा अगदी मस्त रंग आला आहे, दोन्ही बाजूने खरपूस झालं आहे। काढून घेऊया। आता याला आपण कट करूया। तर इथे मी 6 पीसमध्ये हे कट करून घेते। यावरती बटर लावायचं आहे। वरून टोमॅटो केचप, चटणी, झटपट टेस्टी सँडविच तयार झाले। कमी वेळामध्ये तयार होणारा खूपच टेस्टी असा हा नाश्ता आहे। नक्की बनवून पहा
आजची रेसिपी तुम्हाला नक्कीच आवडली असेल. रेसिपी कशी वाटली कमेंटमध्ये कळवायला विसरू नका. रेसिपी आवडली असेल तर व्हिडिओला लाईक करा, शेअर करा. चॅनलला अजून सबस्क्राईब केलं नसेल तर नक्की सबस्क्राईब करा. चला तर मग पुन्हा भेटूया अशा छान छान नवीन नवीन झटपट रेसिपीसह. तोपर्यंत धन्यवाद.